पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन विकायला भाग पाडल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात विरोधात सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल 22 वर्षांनंतर तक्रार करण्याचे धाडस दाखवले आहे। अखेर मिरगाव शिवारातील 16.50 एकर जमीन फसवणुकीने हडपल्याची फिर्याद त्यांनी गुरुवार दिनांक 9 रोजी सिन्नर पोलिसात दिली आहे। अशोक व त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंदेवाडी तालुका सिन्नर येथील शिवराम एकनाथ माळी आणि त्यांच्या भावाने 1997 साली मिरगाव शिवारात सुमारे 15 लाखांना 16.50 एकर जमीन खरेदी केली होती। शेती खरेदी करत असताना 2003 मध्ये संशयित खरात त्यांच्या शेतात आला। मंत्रोच्चार करत पूजाविधी करून त्यांनी माळी कुटुंबाचा विश्वास जिंकला। यानंतर तुमच्या कुटुंबावर संकट आहे, एका भावाचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती दाखवत त्यांनी जमीन विकण्याचा सल्ला दिला। या भीतीच्या छायेत आणि संमोहनाच्या प्रभावाखाली फिर्यादी शेतकऱ्यांकडून 2004 मध्ये सिन्नर दुय्यम निबंधक कार्यालयात सह्या घेऊन कुठलाही मोबदला न देता जमीन स्वतःच्या नावे करून घेतल्याचा खरातवर आरोप आहे। मोबदल्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी माझ्याकडे दैवी शक्ती आहे, विरोध केला तर जादूटोणा करून कुटुंबाचा नाश करीन अशी धमकी दिली। संशयितांनी मोठ्या लोकांशी संबंध असल्याच्या भीतीने माळी कुटुंबाने तब्बल 22 वर्ष मौन बाळगलं। दरम्यान अशोक खरात प्रकरणातील सुनावणीत त्याने एका महिलेला अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात आले। त्यासाठी त्यांनी दैवी व अघोरी उपचार केले, त्यामुळे त्याच्यावर गर्भलिंग निबंध प्रतिबंध कायद्याचे कलम लावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली। SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।